एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 850 रुपये व 935 रुपये, तर व्याजाचा दशादशे दर किती? आता इथं पहिल्या वर्षाचं दाखवलं, इथं दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज दाखवलंय, समजलं? आणि आपल्या काढायचं काय? दर काढायचा आहे. मग आता याच्यामध्ये सांगा, दुसऱ्या वर्षाचे मोठी संख्या म्हणून चक्रवाढ व्याज किती आहे सांगा? 935. आणि पहिल्या वर्षाचे चक्रवाढ व्याज किती आहे सांगा? 850. आता या चक्रवाढ व्याज मधून चक्रवाढ व्याज काढायचंय. काय राहील? फक्त खाली व्याज राहील. सांगा, 5 मधून 0 गेले किती राहिले? 5. आणि 13 मधून 5 गेले किती राहिले? 8. हात द्या. 9 मधून 9 गेले 0. आता जे काय समजा आलं या ठिकाणी, मामला कोणाचा आहे? चक्रवाढ व्याजाचा आहे. याच्या सरळ व्याज म्हणलं काही नाही. सरळ व्याज जर म्हणलं असतं तर पहिल्या वर्षाच्या याच्यावर घेतला असता आपण. पण इथं काय केलं? हे जे 85 रुपये व्याज आलंय, 85 रुपये व्याज आलंय. पहिल्या वर्षाचं व्याज काय होतं सांगा? 850 रुपये. या चक्रवाढ व्याजावर किती आलं? 85 रुपये आले. याच्यावर काढायचा. तर दर कशावर काढायचा पहा. ही झाली एक प्रकारची मुद्दल झाली. यांनी काय घेतलं? मुद्दल मदत घेतली का? नाही घेतली. काय घेतलं? फक्त चक्रवाढ व्याज. काय म्हणलं? का याच्यामध्ये रास म्हणलं का? आपण रास वजा रास म्हणजे काय म्हणलं असतं आपण? मुद्दल कटून गेली असती, व्याज राहिलं. रास इथं लक्षात ठेवायचं, रास वजा रास. आता याच्यामध्ये काय राहतं? व्याज राहतं. म्हणजे याच्यामध्ये काय होतं? मुद्दल काय होती? या ठिकाणी कट होती, म्हणजे या ठिकाणी झिरो राहती. एक नंबर लक्षात ठेवायचं. आता चक्रवाढ व्याज आणि चक्रवाढ व्याज इथं वजा झालं समजा त्या ठिकाणी. मग आता काय राहतं इथं? ही मूळ रक्कम चक्रवाढ व्याज का बनते? इथं मुद्दल बनते. म्हणजे एक प्रकारची काय बनते सांगा? पी बनते. लक्षात. आणि पी वर काय असतं माहिती का? वर्षाच्या काय निघतं? व्याज निघतं. ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. अनेक विद्यार्थी या ठिकाणीच कन्फ्युजन असतात. म्हणून हे जे काय असतं क्ली पॉईंट हा आपल्याला लक्षात ठेवणं महत्वाचं असतो. समजलं का? ही तर काय बनली सांगा? एका वर्षात चक्रवाढ काय बनलं? एक प्रकारचं मुद्दल बनली. म्हणजे 850 वर 85. तर मग आता सांगा 100वर दर काढायचा ना. आणि दर म्हणजे काय? 100 किती? याचा करायचा तिरपा गुणाकार. सांगा 100 गुणिला 85 अपॉन 850. एका शून्याला एका शून्याने काढायचा. 85 एक 85, 85 एक 85, 10 एक 10. तर मग दर किती आला सांगा? 10%.